छत्रपती शिवाजी महाराज समाधीजवळ जिल्हा परिषद अध्यक्षांकडून गैरवर्तन। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र रायगड समाधीस्थळी घडलेल्या प्रकाराने रायगडकरांच्या भावना चांगल्याच पेटल्या आहेत। नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या रायगड दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांच्या उपस्थितीतच शांतता राखण्याचे फलक काढून टाकल्याची घटना व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे। त्यामुळे पवित्र स्थळ, स्पष्ट नियम, तरीही अशी उघडपणे पायमल्ली हा सत्तेचा माज नाही तर नेमकं काय आहे, असा थेट सवाल आता रायगडकरांकडून विचारला जात आहे। त्या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर तात्काळ कारवाईची मागणी जोर धरत आहे। राजकीय पद मिळालं म्हणजे नियम धाब्यावर बसवायचे का, असा जाब आता उघडपणे विचारला जातोय। रायगड हे केवळ पर्यटन स्थळ नसून मराठी अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानले जाते। अशा ठिकाणी शिस्त, नियम आणि आदर यांचे काटेकोर पालन होणे अपेक्षित असताना उघडपणे नियमांची पायमल्ली झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे। महाराजांच्या समाधीपाशीही नियम धाब्यावर बसवले जात असतील तर सामान्य नागरिकांनी काय आदर्श घ्यायचा, असा सवाल आता सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे। दरम्यान या प्रकरणावर अधिकृत स्पष्टीकरण अद्याप आलेले नसून वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे। मात्र रायगडकर स्पष्ट म्हणत आहेत की समाधी स्थळावर स्पष्ट सूचना, नियम आणि शिस्त असतानाही अशी उघड बेफिक्री दाखवली जाणे म्हणजे केवळ निष्काळजीपणा नाही तर थेट त्या पवित्र ठिकाणाच्या मर्यादांचा अवमान असल्याची भावना व्यक्त होत आहे। नियम सर्वांसाठीच सारखे असतात, मग काहींना सूट का, असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। या घटनेनंतर स्थानिक इतिहासप्रेमी आणि शिवभक्त मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असून रायगडचा सन्मान राखला गेला पाहिजे अशी ठाम भूमिका घेतली जात आहे। काही संघटनांनी या प्रकाराची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याचा आरोप असल्याने कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पोलिसांसमोरच नियम मोडले जात असतील तर सामान्य नागरिकांनी काय शिकायचं, अशी टीका होत आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।